हॅलो मित्रांनो, माझे नाव आहे शाश्वत. आज मी तुम्हाला सांगणार आहे सहानगड किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती. तर चला मग. सहानगड, सानगडीचा गड, भूतकाळाची शाश्वत साक्षी. भंडारा जिल्ह्याच्या साकोलीपासून सुमारे 17 किलोमीटरवर व भंडारा शहरापासून सुमारे 53 किलोमीटरवर वसलेले सानगडी गाव आणि त्याच्या वरच्या टेकडीवर उभा सहानगड किल्ला. या लहानशा किल्ल्याने वारसा, युद्धकथा आणि स्थानिक जीवनाचे अनेक थेंब सांगितले आहेत. सहानगड नावाच्याही अर्थात सान म्हणजे लहान आणि गड म्हणजे गढी, म्हणून सानगडी म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण. स्थानिक नोंदींनुसार हा किल्ला 1734 मध्ये नागपूरचे रघुजी भोसले यांनी बांधल्याचे सांगितले जाते. काही स्रोतांनुसार हा किल्ला दिवान कुटुंबाने बांधल्याचंही नमूद आहे. त्यामुळे स्थानिक इतिहास व मालकी हळूहळू बदलत गेले. किल्ला स्थानिक संपत्ती आणि लष्करी दळणवळणासाठी बांधला गेला असे मानले जाते. काळानुसार वेगवेगळ्या हातात आला. सहानगड हा लहान परंतु व्यवस्थित किल्ला आहे. प्रवेशद्वार आजही चांगल्या स्थितीत आहे. दरवाजाच्या आतील बाजूला पहारेकरीसाठी छोटे खोलीसमान अवकाश आणि काही कोठारे दिसतात. कोणत्याही भव्य कोरीव कामाची कमतरता असूनही या किल्ल्याच्या बांधकामात स्थानिक सागरी आणि दगडी बांधकाम शैलीचे थेंब स्पष्ट दिसतात. या किल्ल्यावर आजही भोसले युगातूनची अष्टधातूची तोफ आहे. ही तोफ किल्ल्याच्या भूतपूर्व युद्धकाळाची आणि सामर्थ्याची आठवण करून देते. ही तोफ गावाच्या लोकांनाच महत्त्वाची वाटते. ती आपल्यासाठी ऐतिहासिक वारसा आहे. सानगडी गाव व किल्ला एकमेकाशी जोडलेले आहेत. गावाचे नावच किल्ल्यापासून आलेले. उत्सव, स्थानिक देवालय आणि लोककथा या किल्ल्याशी जोडलेले आहेत. गावातले लोक, स्थानिक मंदिर, मुले किल्ल्याजवळ खेळताना. आपल्या लहानपणापासूनच ही जागा आपल्या स्मृतीची आहे. शाळेच्या सफऱ्यांनाही आम्ही इथे येत होतो. सहानगडबद्दल ठोस मोठ्या युद्धकथांचा अभिलेख कमीच उपलब्ध असला तरी स्थानिक आख्यायिकांमध्ये आणि जिल्हा नोंदींमध्ये छोटे मोठे संघर्ष, चावीची जागा म्हणून किल्ल्याचा उल्लेख आढळतो.